मी प्रशांत करे कुराड बुद्रुकमधून. आज 8 दिवस झालेत. कुराडमध्ये एक प्रकरण घडलं. त्या प्रकरणाची आम्ही आपलं पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट पण रेज केली. त्याबद्दल आम्हाला आज 8 दिवस उलटून गेले तरी आरोपी त्या विषयाबद्दल प्रकरण कुठलं घडलं साहेब? प्रकरण तिथं एक अल्पवयीन मुलीचं थोडीसं छेडछाड करण्यात आली आहे. त्या प्रकरणाबद्दल आम्ही चौकशीसाठी अर्ज पण केला आहे. परत आज आम्ही गुन्हा दाखल करून आज 8 दिवस पूर्ण झाले. अद्याप आरोपीला अटक नाहीये. त्याविषयी आम्ही विचार करतोय, मॅडमला कॉल करतोय, विचारणा करतोय. तर ते मॅडमकडून आम्हाला उलट उत्तर येतात की बाबा तुम्हाला कोणी सांगितलं आरोपी कुठं आहे. आम्ही त्यांना सांगतो की आरोपी अशा ठिकाणी होता, अशा ठिकाणी तिथे माहिती भेटते. पण मॅडम आम्हाला उलट विचारते तुम्ही गुप्त माहिती देण्याचं नाव मॅडम विचारतात तुम्हाला. हो, की तुम्हाला कोणी सांगितलं, मग कुठे आम्हाला दाखवा. म्हणजे आज पोलीस ते आहेत का आम्ही की आम्ही त्याचा शोध करायचा. तर त्याविषयी आम्हाला त्याच्याबद्दल काहीच कल्पना देत नाही मॅडम पण. आणि आम्हाला अजून म्हणजे तसं सांगितलं पण नाही की बाबा आरोपीविषयी काय केले त्यांनी, पकडला किंवा नाही पकडला. आज आमचं आज असं मत आहे. आम्ही अजून आता एवढे दिवस थांबलो, अजून 2 दिवस आम्ही थांबतोय. आमच्यासोबत बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष पण आहेत, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष. त्यांच्यामार्फत आम्ही आता ठरवलं आहे की अजून 2 दिवस आम्ही आता साहेबांकडे निवेदन देतोय. जर त्याविषयी आम्हाला कल्पना नाही भेटली किंवा आरोपीला अटक नाही केली तर आम्ही यांच्या ऑफिसच्या समोरच इथं आंदोलन करू. आंदोलन कसं करणार आहे? उपोषण करायला आम्हाला ते मजबूर करतो. मी प्रशांत करे कुराड बुद्रुक. घडलेल्या प्रकरणामध्ये आम्ही अर्ज केला होता. त्याच्यामध्ये नमूद केलं आहे की एक आमच्या गावामध्ये घडलेल्या दिवशी, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी एक गाडी, त्या गाडीवर मोठा सिम्बॉल लावलेला बंदूक AK-47 अशी अनोळखी गाडी जर येते आणि तिथून बरेच पोरं त्या गाडीमध्ये होती. परत त्याच्यासोबत 10 ते 15 बाईकवाले होते. आणि त्याच दिवशी नेमके मॅडम येते पोलीस स्टेशनमधून, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमधून मॅडम पण आल्यात. आणि मॅडमला स्वतः ती चाबी आमच्याकडून घेऊन खाली पडलेली चाबी मॅडमने उचलून त्या पोरांना दिली, पण त्यांची इन्क्वायरी केलेली नाहीये. तर गाडी कशासाठी आली होती तेच मला कल्पना नाही. तर मॅडमला हेच चांगलं आहे ते कोणाकडे गेले होते? हेच चांगलं आहे माझं की त्यांनी त्या गाडीची आधी चौकशी करावी की ती गाडी कशासाठी आली होती. कारण ती अनोळखी गाडी त्या दिवशी ना तिथं कुठला कार्यक्रम होता ना कोणतं लग्न कार्य होतं. मग ती गाडी आली कशी आणि ते आमच्या त्या कार्यक्रम, आमचं जे घडलेल्या घटनेमध्ये ते इन्व्हॉल्व कसे झालेत की बाबा तुम्हाला कोणी मारलं आहे का, तुम्हाला कोणी धमकी देत आहे का, तुम्हाला कोणी येत आहे का तुमच्या घरी. तर हा विषय कसा निर्माण झाला आरोपीला विचारतात. आरोपीकडून ते आम्हाला विचारतायत की बाबा तुम्ही इथं काय करतायत. म्हणजे जे गावात नसताना सुद्धा, गावातली ओळखी नसताना सुद्धा ते गावामध्ये येतात आणि गाडी भरून येतात. तर हा मुद्दा सगळ्यात पहिला आपला असं म्हणणं पिंपळगाव मॅडम पोलिसांनी याची चौकशी केलेली नाहीये. आणि त्याची तर चौकशी याची सर्वप्रथम चौकशी करावी. ही गाडी कुणाची होती आणि ती पोरं कशासाठी आली होती तिथं, गाडी जमा करण्याची आपली मागणी आहे. हो. तर ती गाडी पहिला समोर आणावी किंवा त्या पोरांना पहिलं समोर आणावं आणि त्यांची विषयी त्यांनी पहिला त्यांचं काय मत आहे, ते कशासाठी आले होते. आणि ते आरोपीच्या घरी गेले होते का? आरोप त्यांच्यासोबतच ती गाडी आणि ती पोरं कोण होती मग? यामुळे पीडित मुलीचा परिवार भयभीत झालेला आहे का? हो, भयभीतच आहेत सगळे. अद्याप आणि आरोपी ते अटक सरळ नाही. सांगतात की बाबा आम्ही तुम्हाला कोणी मारहाण केली का, आम्ही तुम्हाला कोणी शिवीगाळ केली का. पण ते आले कशासाठी? सगळ्यात मोठं दडपण तर तेच होतं ना. इथं 10-15 पोरं जर समोर उभे राहत आहेत, 10-15 पोरं, आता सोबत गाडी होती, त्या गाडीमध्ये काय पण असू शकतं. मग याच्यावरून तुम्हाला काय वाटतंय बाबा, भारतामध्ये नेमकं काय चालू आहे? 100% याच्यामध्ये डाऊट आहे. त्या गाडीमध्ये काही ना काही त्या पोरांसोबत काही ना काही हत्यार असावं. आणि ते जेव्हा समोर आलीत, उभी राहिलीत, तर त्याच्यामध्ये हे पीडित जे आहेत ते भयभीत झालेले आहेत. आणि ही लोकशाही आहे का हुकुमशाही वाटते ही तुम्हाला? लोकशाही कोणत्या हिशोबाने लोकशाही? ही हुकुमशाही झाली ना, दडपशाही झाली. तर याची पहिला चौकशी करावी. बाकीचे मुद्दे स्वतः वाटतले याच्या आपण